कोकणचे रिस्टार इकडे बघा, इकडे आलेत. तुमच्याकडून सादरीकरणात काही चूकभूल झाली असेल माफ करा, कारण आम्ही सगळे प्रथमच व्यवसाय नाटकामध्ये उतरलेलो आहोत. दुसरं म्हणजे सगळे कलाकार फ्रेशर आहेत. तर नमस्कार मंडळी, मी कोकणी विदू कांबे, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी आज चाललो आहे दादरला, शिवाजी नाट्य मंदिर दादर येथे. तिकडे आपल्या दापोली तालुक्यातील आसूद गावचा मी कोकणी निखिल याचं आज नाटक आहे गाव गोंधळ, ते बघण्यासाठी चाललो आहे. तर आजची व्हिडिओ ही आपली नाटकाची असेल. तर चला जाऊया आपण आता डायरेक्ट तिकडेच, तुम्हाला दाखवतो आज निखिलचा नाटक कसा होतो आहे ते. तर चला जाऊया आपण डायरेक्ट आता शिवाजी नाट्य मंदिरलाच भेटू. चला, इकडे शिवाजी नाट्य मंदिरला आलो आहे आणि इकडे पब्लिक आहे बघा. इकडे बॅनर लागला आहे निखिलच्या नाटकाचा आणि इकडे बघा निखिलचे मम्मी पप्पा आले. इकडे निखिलचे पप्पा आहेत, इकडे निखिलची मम्मी आहे, इकडे पुढे गेली. तर बघा इकडे असा नाटकाचा बॅनर लागला आहे आणि इकडे पब्लिक आहे सर्व. म्हणजे इकडे 13 फेब्रुवारीला झुंज मराठा सह्याद्रीचा 13 फेब्रुवारीला त्याचा हे आहे, नाटक आहे. कोणाला बघायचं असेल तर नक्की जरूर या त्याचं निखिलचा नाटक बघायला. बघा इकडे बॅनर लागला आहे बघा. तिकीटला लाईन लागलं आहे. आपला विद्या भाव येतो आहे तर त्याची आपण वाट बघतोय. मला वाटतं ॲज फॉर सतीश दादा पण येईल नाटक बघायला. निखिलचा आहे तर येईलच तो बघायला. बघूया आता कोण कोण येत आहेत ते. किरण पाष्टे आला आहे बघा विथ फॅमिली, बहिणीला घेऊन आलं इकडे. कोकणचे रिस्टार इकडे बघा, इकडे आलेत निखिलचा नाटक बघायला. खास आपला भाव आहे निखिल. काय सांगाल निखिलबद्दल? मला बरं वाटतं की एवढ्या बाकी रील्स करून यूट्यूब करून त्याच्यानंतर तो नाटक क्षेत्रामध्ये उतरला आहे. त्यावर पहिलं त्याचं अभिनंदन आणि त्याला पुढे कंटिन्यू करावं या क्षेत्रामध्ये आणि रंगमंचावर त्याचं नाव करावं ही एक शुभेच्छा माझ्याकडून. आणि आपल्या माणसांसाठी आपण यायचं असतं, सो मी आलो आहे. धन्यवाद दोन शब्द बोलल्याबद्दल. इकडे निखिलची मम्मी आहे, पप्पा आहेत हे बघा. इकडे बघा निखिलची मम्मी आहे आणि कोकणचे सर्व रिस्टार आलेत. ठीक आहे, कॉमेडी किंग हे बघा, सर्व मित्र परिवार आलेत बघा. सर्व मित्र परिवार आलेत आपले. इकडे असा नाट्यगृह आहे बघा. आणि आपली इकडे सर्व पब्लिक बसले बघा. खास गावावरून आलाय नाटक बघायला बघा. इकडे सर्व आहेत आपल्या नवानगर मधले सर्व बघा. वाट लावते मॅच मध्ये पूर्ण वाट लावून इथे वाव. आता नाटक चालू होतंय, बघूया. दाखवतो तुम्हाला, सर्वच दाखवू शकत नाही, थोडं थोडं बघा. निखिलची एंट्री होते आमच्या सगळ्या कलाकारांची ओळख करून देतो. आणि सर्वप्रथम आमच्याकडून सादरीकरणात काही चूकभूल झाली असेल माफ करा, कारण आम्ही सगळे प्रथमच व्यवसाय नाटकामध्ये उतरलेलो आहोत. दुसरं म्हणजे सगळे कलाकार फ्रेशर आहेत. इकडे बघताय सगळे आपल्या कोकणातलेच आहेत. सँडी आपला या गाण्याला गायन दिलेलं आहे. अमोल दादा त्यांनी गाव गोंधळचं टायटल रचलेला आहे. कलारंग प्रोडक्शनचा हेड आणि
त्याचा आदर्श घेऊन हा सगळा तयार झालेला आहे. संपत्ती बैकर आपल्या दापोलीचे, अमित दादा काटाळे गुहागरचे, आपली वैभवी मानगावची, आमचे सेटअपवाला डिंगनकर भाऊ गुहागरचा, अमोल दादा रत्नागिरी, आपला प्रतीक गुडेकर गुहागरचा, संगमेश्वरचा संकेत, आपली गुहागरची श्वेता रहाटे, आपले श्याम भाऊ कुठले आपले श्रीवर्धन, आणि हे पण आपले समीर दादा गुहागरचे उत्तम ढोलकी वाजवतात, सिद्धी सांडे राजापूर, सृष्टी मुळीक. आज आपल्या बॅनरला तुम्ही पोस्टर वगैरे बघितलं असाल तर सृष्टी मुळीक यांनी हे सगळे डिझाईन केले. आणि मुळात मी दापोलीचा सुपुत्र कोकणी विकी, दापोलीचे दुसरे सुपुत्र आमचे आज हा सगळा तयार केलेला आहे ते म्हणजे गाव गोंधळ या नाटकाचं सगळं लेखक, दिग्दर्शन आणि एकांकिका त्यांनी गाजवलेल्या आहेत मुंबईच्या रंगमंचावरती आणि पहिला क्रमांक त्यांनी गाठलेला आहे. पण आजचा हा कार्यक्रमाचा जो आहे तो सरांचा हा पहिला कार्यक्रम आहे, म्हणजे पहिला नाटक आहे आणि आपल्या कलारंग प्रोडक्शन सोबत त्यांचा हा एक अनमोल साथ आहे. आणि सरांना मी एक रंगमंचावरती सर या, कारण हे सगळं तुमच्यामुळे आहे. मंडळी बघा आत्ताच आलो घरी आणि मस्त असा कार्यक्रम झाला कोकणी निखिलचा नाटक गाव गोंधळ. तर आजची व्हिडिओ ही नाटकाची होती. दादरला गेलेलो शिवाजी नाट्य मंदिरला, मस्त असा प्रयोग झाला. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला बाय बाय.